कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अमोल एवढा लहान आहे की त्याला ताईची सगळ्यात जास्त गरज आहे। तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे तो तुझ्यासोबतच येईल। आणि तू राहू शकतोस का अमोल शिवाय? नियतीच्या मनात हेच आहे आप्पे, आणि अर्जुनला सवय आहे जवळच्या लोकांशिवाय राहायची। आधी आईशिवाय राहिलो, आता बायको आणि पोराशिवाय राहील। अर्जुन ऐकणार आहे, आपण एकत्र जाऊया ना? हा आप्पे मला गाव नाही सोडायचं, कदम नाही ऐकणार कुणाचंच। मी बोलते ना त्यांच्याशी नाही आधी। उपयोग काय, त्यांची मनस्थितीच नाही आता। अर्जुन मला एकटीला नाही जायचंय रे तिकडे, चल की सोबत। मग सोडतेस नोकरी? मगाशी मी तुला हेच म्हणलं आप्पे, आपली निवड आहे ना सगळ्या गोष्टी ठरवत असते। चांगली वाईट परिस्थिती येत असते, पण आपण काय निवडतो ना हा मुद्दा असतो। अर्जुन, अरे पण अमोलला पण बाबांची जास्त गरज आहे। म्हणूनच एक मी निर्णय घेतला आप्पे, काय? अमोलला त्याच्या बाबाबद्दल काय नाही कळलं पाहिजे। काय? एक मिनिट, म्हणजे आप्पे असं हे बघ, मला आईची कमी आहे ना कायम जाणवत आली। आई असती तर असं, आई असती तर तसं, म्हणजे असं वाटायचं की मी असा नसतो जर आई असती तर। म्हणजे भ्रष्टाचार वाईट आहे जेव्हा कळलं ना त्यावेळी असं वाटलं की आई असती ना तर मी नसतो भ्रष्टाचारी। कायम असं अपूर्ण अपूर्ण वाटत आले, तसं आपल्या अमोलच्या बाबत नाही झालं पाहिजे। अरे पण मी सांगू का मग त्याला? तो तुझा प्रश्न आहे आप्पे, तो तुझा प्रश्न आहे। फक्त बघ, अमोलला बाबाबद्दल नाही काय कळलं पाहिजे, माझ्याबद्दल काय नाही कळलं पाहिजे। ना माझं नाव, ना माझा फोटो, ना माझं गाव। तू तिकडे गेल्यानंतर अमोलच्या सोबत फक्त एक व्यक्ती असेल, त्याची आई, बाबा नाही। मला नाहीये मान्य। नियतीला मान्य आहे ना, नियतीला मान्य आहे। अर्जुन, अरे आपण सांगूयात की त्याला। अबे, हे बघ, तू सांगितलं ना की त्याला मला भेटायची इच्छा होईल, तेवढ्या हजारो किलोमीटर लांब, परत तुझी बदली कधी इकडे, काय ते सोड ना, जाऊ दे ना। ऐक ना अर्जुन, आपण हे बघ शांततेत विचार करूया, तू काहीतरीच बोलतोय सारे। हे बघ अप्पे, जेवढे आपण एखाद्या गोष्टीची निवड करतो त्याबरोबर त्याचे परिणाम चालत येतात मागून। बघ ना, आपण लग्न करायचा निर्णय घेतला आणि मनी मावशींची संकल्पना ते नाही पटलं, म्हणून त्याचे परिणाम हे होते की त्यांनी आपल्याला छळायला सुरुवात केली। आज तू निर्णय घेतलायस काम करायचं, मला भारी वाटलं त्याबद्दल नाही काय, पण मी जे काय बोलतोय ना हे तू घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे। तुला कळतंय का अर्जुन, तू आपलं नातं संपवतोय सारे। मी नाही, नियती। नियतीने आपल्याला कायम एकत्रच आणलंय, ते आज तोडण्यासाठी। ह्या आधी नियतीला कधीच नव्हतं वाटत की आपण वेगळं व्हावं। अर्जुन प्लीज। आप्पे, मला वचन दे, आणि तुला माझ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना तर हे वचन तू आयुष्यभर पाळशील। अर्जुन ऐक ना, आपण जाऊया की सोबत, आपण करूया ना काहीतरी। आप्पे वचन दे। अर्जुन ऐकणार आहे ना? आप्पे वचन दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।